MDH चणा मसाला। आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने। MDH। निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेमुळेच महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलं अशी खंत संजय राऊतांनी बोलून दाखवली आहे। संजय राऊतांनी आपल्या या पुस्तकामध्ये सचिन वाझे आणि त्यावरून झालेल्या राजकारणावर काय लिहिलंय पाहूयात। अँटिलिया स्फोटक प्रकरणामधला आरोपी सचिन वाझेचा उल्लेख संजय राऊतांनी आपल्या पुस्तकात केलाय। सचिन वाझे हा सेवेमध्ये आला नसता तर महाराष्ट्राच्या राजकारणामधले अनेक कटू प्रसंग टाळता आले असते असं राऊतांनी म्हटलंय। संजय राऊतांनी त्यांच्या पुस्तकात काय दावा केलाय तेही पहा। अनिल देशमुख हे अनेकदा अस्वस्थ दिसले। माझं काय चुकलं हा प्रश्न ते स्वतःलाच विचारित। त्यांच्या प्रश्नाचं उत्तर सचिन वाझे हेच आहे। सचिन वाझे पुन्हा नोकरीत आला नसता तर महाराष्ट्राच्या राजकारणामधले अनेक कटू प्रसंग टाळता आले असते। सचिन वाझेला नोकरीत घेण्याच्या निर्णयाशी अनिल देशमुख यांचा संबंध नव्हता। वाझेसाठी एक वेगळी स्वतंत्र यंत्रणा रस घेत होती, त्याची फळं देशमुखांना भोगावी लागली। माझ्या पाठीत 3 खंजीर खुपसले गेले असं देशमुख कळवळून सांगत। त्या खंजीरांचे रहस्य रोमांचक आहेत, त्यावर देशमुखांनी स्वतंत्र पुस्तक लिहिलंय असं संजय राऊतांनी आपल्या नरकातला स्वर्ग या पुस्तकात लिहिलंय। सचिन वाझेला पुन्हा सेवेत घेण्यासाठी आपला विरोध होता असं संजय राऊत म्हणालेत। यासाठी शरद पवारांची भेट घेतल्याचा दावाही संजय राऊत यांनी केलाय। सचिन वाझेला तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्तांच्या शिफारशीवरूनच पुन्हा सेवेत घेण्यात आलं असं राऊत म्हणालेत। संबंधित व्यक्तीला सेवेत घेण्यासंदर्भात एक शासकीय निर्णय झाला। पोलीस अधिकारी म्हणजे पोलीस आयुक्त त्यावेळेतले असतील किंवा अन्य कोणी असतील, त्यांच्या शिफारशीशिवाय ती सेवेत येऊ शकत नाहीत। पण सचिन वाझे सेवेत येऊ नये पुन्हा, सचिन वाझेंना मी चांगल्या प्रकारे ओळखत होतो, ते नोकरीत येऊ नयेत किंवा त्यांना घेतलं जाऊ नये यासाठी मी स्वतः शरद पवारांना भेटलो होतो। साहेब, हे थोडंसं गडबडीचं होऊ शकेल, पण मला वाटतं तोपर्यंत निर्णय झाले होते, बरेचसे निर्णय झाले होते। ठीक आहे, जाऊ द्या आता काय। नाही, मी त्याच्याबद्दल काही बोलणार नाही, मला काही बोलायचं नाही। मी पुस्तक वाचलेलं नाहीये, मला नरकाचं माहिती नाही, स्वर्गाचं असेल तर मी सांगेन। शरद पवारांच्या भेटीवेळी अबू आझमी उपस्थित होते असं राऊतांनी म्हटलंय। यावर अबू आझमी यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। वाझेला पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय गृह मंत्रालयाच्या शिफारशीवरूनच झाला असं आझमी म्हणाले। सचिन वाझे को भी रीस्टेट करने की जब न्यूज़ आई, मैं संजय राउत जी के पास गया। मैंने कहा सर, ये बहुत बड़ी नाइंसाफ़ी है। एक आदमी पे अभी भी केस चल रहा है उसको मारने का, कुछ भी केस कोर्ट में केस है, और उस आदमी को रीस्टेट करने का क्या मतलब होता है। शरद पवार साहब को हमने बताया, उन्होंने कहा हाँ बिल्कुल उसको रीस्टेट नहीं करेंगे, लेकिन थोड़े दिनों के बाद उसको रीस्टेट कर दिया। परवरी साहब ने मुझे फ़ोन किया, इसको आने दीजिए अबू आसिम साहब, प्लीज़ आप बीच में मत आइए, हम ख्वाजा यूनुस की मां को मदद कर देंगे। होम मिनिस्टर के आदेश पे और किसके आदेश पे? सचिन वाझे हा वादग्रस्त पोलीस अधिकारी होता। अँटिलिया स्फोटक प्रकरणामध्ये त्याला अटक झाली, त्यानंतर मनसुख हिरण प्रकरणातही तो मुख्य आरोपी झाला। त्यामुळे मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना राजीनामा द्यावा लागला। यानंतर परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या विरोधात जाहीर पत्र लिहिलं, त्यामुळे अनिल देशमुखांना राजीनामा द्यावा लागला। एवढंच नव्हे तर त्यांना तुरुंगातही जावं लागलं। महाविकास आघाडी सरकारच्या पतनाला वाझेनं केलेल्या उद्योगांमुळे सुरुवात झाली। संजय राऊतांनी त्यांच्या पुस्तकात याचाच उल्लेख केलाय। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव। MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग। असली मसाले सच MDH।